श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या सुरू आहे नवरात्र आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे 23 ऑक्टोबरला आणि विजयादशमी ही 24 ऑक्टोबरला आहे, ज्याला आपण दसरा म्हणतो. आणि दसऱ्याच्या दिवशी कुलदेवीची तळी भरली जाते किंवा याला कुलदेवीची तळी भरणे किंवा कुलदेवीची तळी उचलणे असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही तळी कशी भरायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीची उपासना करत असतो, पूजा करत असतो, अखंड दिवा लावत असतो. बऱ्याच गोष्टी ह्या आपण कुलदेवीसाठी करत असतो, कुलदेवीची सेवा करत असतो. तर अशी ही नवरात्र संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कुलदेवीची ही तळी भरायची आहे. आता तळी भरणे म्हणजे काय, तळी भरण म्हणजे काय, तर हा एक कुळाचाराचा प्रकार आहे. ज्याप्रमाणे आपण देवीची ओटी भरतो हा एक कुलाचार आहे, तर त्याप्रमाणेच तळी भरणे तर हा सुद्धा एक कुळाचार आहे. यामध्ये आपण देवीचा उदो उदो करत असतो, म्हणजे आपण आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा असतो किंवा 9 दिवस तुम्ही ज्या देवीची भक्ती केलेली आहे, उपासना केलेली आहे, तर त्या देवीचा आपल्याला उदो उदो करायचा असतो आणि यालाच तळी भरणे किंवा तळी उचलणे असे सुद्धा म्हणतात. ज्याप्रमाणे आपण चंपाषष्ठीला खंडोबाची तळी भरतो तेव्हा एका तामणामध्ये विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरे तर हे पदार्थ सगळे ठेवून ते तामण हे आपण उचलत असतो आणि उचलताना 3 वेळेला मोठ्याने सदानंदाचा एळकोट एळकोट तर असे म्हणत असतो आणि त्यानंतर आरती करून देवाकडे तोंड करून हे भंडारा व खोबरे जे आहे तर ते उधळले जाते आणि प्रसाद वाटला जातो. तर त्याप्रमाणेच या नवरात्रीमध्ये म्हणजे जी शारदीय नवरात्र आहे तर यामध्ये आपल्या कुलदेवीची तळी ही भरली जाते. आपण घटस्थापना केलेली असेल तर आपण ही तळी भरू शकतो, परंतु जर घटस्थापना केलेली नसेल तर मात्र आपण ही तळी जी आहे तर ती भरू शकत नाही. तर ही तळी कशी भरायची आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही तळी भरण्यासाठी आपल्याला 5 पुरुष हे लागत असतात आणि 9 दिवस आपण जी देवीची पूजा भक्ती केलेली असते तर त्याचा शेवटचा हा कुळाचाराचा भाग म्हणजे तळी भरणे हा आहे. आणि तळी ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी भरली जाते. आता 1 पुरुष चालेल का, 2 चालेल का, 3 चालेल का, तर असं नाही, तर 5 पुरुष हे असायलाच हवेत. 5 पेक्षा जास्त असतील, 7 असतील, 9 असतील तर चालतील, परंतु कमीत कमी 5 पुरुष हे असायलाच हवेत. काही गोष्टींना ऑप्शन नसतात, त्यामुळे आपल्याला देवीची जर तळी भरायची असेल तर त्यासाठी आपल्याला 5 पुरुष हे लागणारच आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तळी भरणार असाल, शक्यतो ही जी तळी आहे तर ती देवघरासमोरच भरलेली जाते. तुम्ही देवघरासमोर भरा किंवा देवापासून थोडंसं म्हणजे बाजूला जरी देवघराच्या भरली तरीसुद्धा चालेल. तर त्या ठिकाणची जी जागा आहे तर ती स्वच्छ करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला जमिनीवर सतरंजी किंवा चटई टाकायची आहे. जी सतरंजी आपण वापरणार आहोत तर ती स्वच्छ असावी याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे 5 पुरुष आहेत तर त्या प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येकाच्या डोक्यावरती टोपी ही असायलाच हवी. टोपी किंवा रुमाल हा डोक्यावरती असायला हवा, डोकं रिकामं नसावं. यानंतर आपल्याला एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे. मग स्टीलचं ताट घ्या किंवा तुमच्याकडे जर तांब्याचं ताट असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि या ताटामध्ये आपल्याला मध्यभागी घट ठेवायचा आहे. आता जर तुमच्या घटाचं विसर्जन तुम्ही नवमीलाच केलं असेल आणि घट जर तुम्ही विसर्जित केला असेल तर मग तुम्ही तुमचा मंगल कलशसुद्धा ठेवू शकता किंवा एक तांब्या घ्यायचा आणि त्या तांब्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू, सुपारी, नाणे टाकायचं. त्यावरती 5 आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवून जो तुम्ही नारळ तुमच्या घटावरती ठेवलेला आहे तर हा नारळ तुम्ही यावरती ठेवायचा. आणि अशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण मंगल कलश तयार करतो त्या तांब्यावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो कलश आहे तर तो त्या ताटामध्ये मध्यभागी ठेवायचा आहे. आणि या कलशाभोवती आपल्या देवघरामध्ये जे टाक आहेत, जे आपण 9 दिवस घटी बसवलेले असतात तर हे टाक जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. तसेच तुम्हाला प्रसाद म्हणून एका वाटीमध्ये साखर तर ही सुद्धा ठेवायची आहे. तुमच्याकडे जर फुलोरा करण्याची पद्धत असेल तर तो तुम्ही ठेवावा. आणि त्यानंतर या ताटामध्ये आपण जे टाक ठेवलेले आहेत तर आपल्या घटामध्ये जे उगवलेलं धन आहे म्हणजे उगवलेलं जे धान्य आहे तर ते सुद्धा ह्या टाकावरती आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे हे ताट आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे ताट आहे तर ते त्या सतरंजीवरती ठेवायचं आहे. आणि ही सतरंजी जरी तुम्ही मोठी नाही अंतरली तरी चालेल, ताट बसण्यापुरती जरी चौरसाकर अंतरली तरीसुद्धा चालेल किंवा छोटी एखादी सतरंजी असेल, छोटं एखादं दुसरं आसन घेतलं तरीसुद्धा चालेल. एक पाट घेऊन त्यावरती कापड जरी ठेवलं तरी अशासुद्धा आसनावरती तुम्ही हे ताट ठेवू शकता. फक्त हे ताट जे आहे तर ते जमिनीवरती ठेवायचं नाही. त्यानंतर तळी भरणारे जे 5 जण आहेत तर त्यांनी या ताटाच्या भोवती बसायचं आहे.
आता बघा, मी अगोदर सांगितलं की आपल्याला या ताटामध्ये घट असेल तर घट ठेवा आणि तो नसेल तर तुम्हाला मंगल कलश ठेवायचा आहे, किंवा तुम्ही नवीन तांब्या घेऊन त्यावरती नारळ ठेवायचा आहे. ज्या प्रकारे आपण मंगल कलश बनवत असतो, तयार करत असतो, तर त्याप्रमाणेच आपल्याला हा कलश तयार करायचा आहे. जर तुमच्याकडे घट असेल, तुम्ही जर दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलेलं असेल आणि घट जर तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित केला नसेल, तर तो घट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे घट घ्या किंवा मंगल कलश घ्या, दोन्हीपैकी एक कलश घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला मध्यभागी ठेवायचा आहे. आता हे ताट आपण सतरंजीवरती ठेवलं, तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे 5 जण आहेत तर ते त्या ताटाच्या भोवती बसतील. अगोदर सांगितल्याप्रमाणे डोक्यावरती टोपी हे असायला हवी. ह्या 5ही जणांनी दोन्ही हात या ताटाला लावायचे आहेत आणि हे ताट जे आहे तर ते खालून वर असे उचलायचे आहे. आता अगोदरच ठरवायचे आहे की हे ताट आपल्याला 5 वेळा उचलायचे आहे, 7 वेळा की 9 वेळा उचलायचे आहे. आणि हे ताट उचलताना आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि त्या देवीचा उदो उदो आपल्याला करायचा आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर बोल भवानी आई की जय असं म्हणत आपण हे जे ताट आहे तर ते उचलायचं आहे, किंवा बोल अंबाबाई की जय अशा प्रकारे तुमच्या कुलदेवीचं जे नाव असेल तर ते नाव घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही 5 वेळा जर हे ताट उचलणार असाल, अगोदर तुम्ही ठरवा 5 वेळा उचलायचं की 7 वेळा. जर 5 वेळा उचलणार असाल तर पहिल्यांदा 3 वेळेला आपल्याला देवीचा उदो उदो केल्यानंतर एका जणाच्या डोक्यावरची टोपी जी आहे तर ती काढायची, ती सतरंजीवरती ठेवायची आणि त्या टोपीवरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला अगोदर 3 वेळा झालं, त्यानंतर आता पुन्हा आपल्याला 2 वेळेला हे ताट पुन्हा उचलायचं आहे. तर अशा प्रकारे करायचं. आता जर तुम्ही 7 वेळेला उचलणार असाल तर पहिल्यांदा 5 वेळा उदो उदो करा, म्हणजे खालून वरती असं ताट उचला आणि त्यानंतर 5 वेळा झाल्यानंतर टोपी खाली ठेवायची सतरंजीवरती, त्यावरती ताट ठेवायचं आणि पुन्हा 2 वेळेला हे ताट वर उचलायचं आणि पुन्हा त्या टोपीवरती हे ताट जे आहे तर ते ठेवायचं आहे. आणि हे ताट आपण ठेवल्यानंतर पुन्हा काय करायचं, तर जो प्रसाद आपण ठेवलेला आहे तर तो नैवेद्य म्हणून सर्व देवांना दाखवायचा आहे. जे आपण टाक वगैरे मांडलेले आहेत तर ते ठेवायचे आहेत. आता हा जो नारळ आहे तर तो नारळ जर तुमच्या घटावरचा असेल तर फोडू नका, परंतु जर तुम्ही मंगल कलश ठेवला असेल तर तो नारळ तुम्ही फोडू शकता, किंवा दुसरा नारळ वापरला असेल तर तो नारळ तुम्ही फोडा आणि तो प्रसाद म्हणून तुम्हाला देवांनाही नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जे 5 जण आलेले आहेत तर त्यांनासुद्धा प्रसाद म्हणून हे खोबरे जे आहे तर ते वाटायचे आहे. त्यानंतर या मंगल कलशातील जे पाणी आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. झाडांना तुम्ही हे पाणी घालू शकता. आणि त्यानंतर शेवटी 2 ते 3 खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि हे जे तुकडे आहेत, ज्या दिशेला तुमची देवी आहे, देवीचं जे मूळ स्थान ज्या दिशेला आहे तर त्या दिशेला हे जे तुकडे आहेत तर ते आपल्याला फेकायचे आहेत. आणि हे सगळं जे घरातील कर्ता पुरुष आहे तर कर्ता पुरुषाने करायचं आहे. पुरुषांनीच ही कुलदेवीची जी तळी आहे तर ती भरली जाते, म्हणजेच उचलली जाते. ज्या त्या भागानुसार याला तळी भरणे किंवा तळी उचलणे तर असे म्हणतात. आणि यानंतर हे जे आपल्या टाक जे आहेत आपण जे ताटामध्ये मांडलेले आहेत तर आता आपली तळी भरून झाली. त्यानंतर हे जे टाक आहेत तर देवघरामध्ये एक नवीन कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे. दसऱ्याला नेहमी आपण नवीन कोरं कापड हेच देवघरामध्ये घालायचं असतं आणि या कपड्यावरती आपल्याला जे हे टाक आहेत तर ते ठेवायचे आहेत. आणि आपल्या घटामधील जे धान्य आहे ते धान्य पुरुषांनी आपल्या टोपीत तर स्त्रियांनी त्यांच्या वेणीमध्ये घातले तर तरीसुद्धा चालते.